मी प्राध्यापक बारसकर VS रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरवके कॉलेज श्रीरामपूर विषय मराठी इयत्ता 12वी घटक गद्य क्रमांक 8 रेशीमबंध लेखक डॉक्टर युम पठाण। पहिल्या भागामध्ये आपण उत्तर रात्र पहाट आणि प्रामुख्यानं उत्तर रात्र आणि पहाट या दोन मुद्द्यांचा अभ्यास आपण प्रामुख्यानं केलेला आहे। आजच्या तासाला आपण तिसरा मुद्दा बघणार आहोत, मानवी भावनांचे निसर्गावर आरोपण। त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आपण बघणार आहोत? सायली जागी होते, बोगनवेल सळसळून लागते, पिवळ्या सोनेरी किरणांनी न्हालेला मोगरा, गुलमोहराचा स्वागतशील केसरी सडा, जागरणाची रक्तचंदनी चाफ्याची कुजबूज। लेखक डॉक्टर युम पठाण यांनी रेशीमबंध या ललित गद्यामध्ये मानवी भावनांचं आरोपण, सायली जागे होताना दिसते, तिची किल्ली उमललेली आपण पाहतो, असं लेखकाला वाटतं। ती जागी झाली आहे, बोगनवेल कशी सळसळू लागते पहा, बोगनवेल कशी सुंदर फुलून आली आहे, पिवळ्या सोनेरी किरणांनी न्हालेला मोगरा, गुलमोहराचा स्वागतशील केसरी सडा। गुलमोहरानं आपल्या बांध्यापाशी अन बुंध्यापाशी कशी फुलांची पखरण केली आहे। पुढचा अनुभव जागरणाचा, स्वतः चंदनी चाफ्याशी चाललेली कुजबूज। इथं या ठिकाणी सगळेजण एकमेकाशी हितगुज करतायत, हसू लागतात, बोलू लागतात, असा हा पहाट झाल्याचा आनंद भरभरून ओसंडून वाहू लागतो। लेखकाने तो प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी दार उघडून तो बाहेर बागेत येतो आणि म्हणून लेखकानं मानवी भावनांचं निसर्गावर आरोपण प्रामुख्यानं केलेलं दिसून येतं। त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत, तो म्हणजे सकाळ। उत्तर रात्र पहाट आणि सकाळ, सकाळच्या प्रहरी लेखकाला कोणकोणता अनुभव येतो त्यातले मुद्दे आपण बघणार आहोत। पहिला मुद्दा आहे सकाळच्या प्रकाशात लेखकाच्या जाणिवा विस्तारतात। दुसरा मुद्दा आहे निसर्गाला देण्याची भावना निर्माण होते। तिसरा मुद्दा बघा, निसर्गाचाही रुसवा काढावा लागतो, हे लेखकाला मनापासून पटते। चौथा मुद्दा बघा, सोयरी या शब्दातील मर्म कळते। आणि पाचवा मुद्दा आहे निसर्ग आणि आपण यांच्यातील नाते केवळ आजकालचे नाही तर ते युगानुयुगाचे आहे याची जाणीव होते। पहाटेच्या वर्णनामध्ये पहाट सरते आणि सकाळ सुरू होते। सकाळ कशी होते? आपण लेखक आत्तापर्यंत भरभरून दान देणाऱ्या निसर्गाचेही आपण काही देणे लागतो। हे सकाळ झाल्यावर
लेखकाच्या लक्षात येते, मनाला आनंद देणाऱ्या, आल्हाद देणाऱ्या, सुगंध देणाऱ्या झाडा वेलींच्या अंगावरून मायेनं हात फिरवला, त्यांची विचारपूस केली आणि त्यांचा तहानलेला जीव शांत केला, तर त्यांच्याकडची गोंडस फुलं कोणतीही परतफेडीची अपेक्षा न करता ते आपल्याला देऊन मनाला केवढा तजेला देतात याची आपल्याला स्वतःच्या लेखकाच्या मनाला जाणीव होते. झाडांना पाणी देणं, झाडांची विचारपूस करणं, त्यांच्याशी हितगुज करणं, सुगंधाला दाद देणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, हे सुद्धा या ठिकाणी किती महत्त्वाचं आहे याची लेखकाला जाणीव होते. इथं झाडे फुले हसतात, भावुक होतात, त्यांना आपल्याला त्यांच्याबद्दल युगानयुगाची ओढ वाटते आणि ही अनिवार्य ओढच त्यांच्यातील नातं आणि आपल्यातील नातं अधीन असल्याचं अधोरेखित करते. लेखकाला या ठिकाणी सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात. पुढे शेवटी लेखकाला या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी पक्षी सुस्वरे आळविती हा अभंग, या अभंगाचा अर्थ पाठाच्या शेवटी उलगडल्याचं कथन लेखक प्रामुख्यानं करतो. आणि म्हणून की या लेखकानं वृक्षवल्लींना सोयरं का म्हटलं याची उकल जर आपणाला करून घ्यायची असेल तर आपण या ठिकाणी लता मंगेशकर त्यांच्या आवाजामध्ये संत तुकारामाचा एक अभंग आणि तो जर ऐकला तर आपल्याला तो निसर्ग समजण्यासाठी निश्चितच उपयोगी पडू शकेल. विद्यार्थ्यांनो, संत तुकारामाची ही रचना लता मंगेशकरांच्या आवाजातील जर रचना ऐकली तर व शांततेनं त्याचं ग्रहण केलं तर संत तुकारामांनी वृक्षवल्लींना सोयरं का म्हटलं आहे हे आपल्याला ताबडतोब लक्षात येतं. थोडक्यात निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते केवळ आजकालचे नाही तर ते आदिम आहे. त्याशिवाय आपल्या मनाला या चराचर सृष्टीची ओढ का बरे लागावी असा प्रश्न आणि त्याचं सापडलेलं या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं हा बंध साधासुद्धा नाही तर तो रेशीमबंध आहे. त्यातील तरलता, त्यातील हळुवारता मनाला प्रसन्न देणारी आहे याची जाणीव पाठाच्या शेवटी लेखकाला उत्कटपणे होताना प्रामुख्यानं दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत, लेखकाची भाषाशैली. पहिला मुद्दा बघा, लालित्यपूर्ण भाषा. दुसरा, डॉक्टर युमा पठाण यांची भाषा मनाला आल्हाद देते. तिसरा आकडा आहे जिवंत शब्दचित्रे आणि चौथा आकडा आहे मानवी भावनांचे आरोपण. उदाहरणार्थ वेलींचा डोळा लागणे, चाफ्याचे हितगुज किंवा मोगऱ्याचे रुसणे इत्यादी. प्रस्तुत पाठ म्हणजे लेखक डॉक्टर युमा पठाण यांच्या
लेखनाचा उत्तम नमुना आहे. लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेला हा पाठ वाचकाला भरणारा आहे. युमा पठाण यांच्या या लेखनामध्ये प्रसन्नता भरभरून वाहताना दिसते. तरलपणे केलेले हे लेखन म्हणजे त्यांनी साकारलेलं जिवंत शब्दचित्रच आहे. निसर्गातील बारीक सारीक गोष्ट त्यांनी आपल्या या लेखनातून अचूक टिपली आहे. फ्लॅशबॅक या तंत्राचा सुरेख वापर करत त्यांनी निसर्गाबरोबरचे आणि आपल्या नातीसोबतचे भावबंध प्रभावीपणे व्यक्त केले आहे. गद्य पाठातही त्यांनी अलंकाराची उत्तम योजना केली आहे. निशिगंध म्हणजे निशिगंधच अशा उदाहरणातून ते अनन्वय अलंकार वापरताना दिसतात. अनेक ठिकाणी लेखकांनी निसर्गातील वेगवेगळ्या घटकांवर मानवी क्रियेचे आरोपण केले आहे. त्यामुळे हा पाठ अधिक जिवंत झाला आहे. चेतनगुणोक्ती अलंकाराचा उत्तम वापर या पाठात त्यांनी केला आहे. मन समेवर येणं सारख्या वाक्प्रचारांची रचना या पाठात उंची प्राप्त करून देते. लेखकाचे भाषिक कौशल्य त्यातून प्रत्ययास येते. मंद मंद, बिलगुन बिलगुन, इवली इवली अशा अनेक ठिकाणी पुनरावृत्ती वापरून भाषिक सौंदर्याचा आविष्कार घडवलेला आहे. साखरझोप, गप्पा गोष्टी, सोयरी धायरी इत्यादी सारखे सामासिक शब्द लेखकांनी ठिकठिकाणी योजले आहेत. अशा रीतीनं डॉक्टर युमा पठाण यांनी लिहिलेला हा पाठ म्हणजे भाषिक मेजवानीच म्हणता येईल. अशा प्रकारे त्यांच्या या लिखाणाची भाषाशैली रेशीमबंध या पाठामध्ये आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळते. त्यानंतर आपण बघणार आहोत पाठातील विशेषणं. रेशीमबंध या पाठामध्ये कोणकोणती विशेषणं योजली आहेत? पहिलं विशेषण आहे काळा कुळकुळीत अंधार. दुसरं नीरव शांतता. तिसरं दुधाळ सायली. 4 नंबर तांबडसर बोगनवेल. 5 नंबर केसरी गुलमोहर. 6 नंबर जांभूळसर जाकरंडा. 7 नंबर पांढरा शुभ्र चाफा. 8 नंबर इंद्रधनुष्य घाणेरी. 9 नंबर इवली पाखरं. आणि शेवटचा 10वं विशेषण आहे गोंडस कळ्या. अशा प्रकारे लेखकानं वेगवेगळी विशेषणं योजलेली आहेत. या पाठामधील शब्दार्थ बघा. उत्तर रात्र म्हणजे मध्यरात्रीनंतरचा काळ म्हणजे 3 वाजेनंतरचा काळ. विरणे विरळ होणे. आसोशी म्हणजे वाढ. आदिमत्व म्हणजे मूळची अवस्था. रुजू म्हणजे सरळ स्वभाव. आस म्हणजे इच्छा. नितळ म्हणजे स्वच्छ. लोभस म्हणजे उत्कटपणे आवडणारा. आणि नजाकत म्हणजे सुबकपणा. आणि शेवटी आपण या पाठामध्ये प्रामुख्यानं शेवटच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रामुख्यानं या पाठातून लेखकानं दिलेला संदेश. डॉक्टर युमा पठाण यांनी रेशीमबंध या पाठामध्ये जो संदेश दिला तो संदेश पुढील प्रमाणे आहे.
झाडावेलींनाही भावना असतात, मन असतं, ते आपण जपलं पाहिजे. निसर्गाच्या सहवासात सर्व ताणतणाव, चिंता, काळजा नाहीशा होतात. लहान मूल आणि निसर्ग यांच्या नात्यातील अधिमत्वाचा साक्षात्कार होतो. निसर्ग आणि आनंद या भावनेचं खूप जवळचं नातं आहे. दिवस उजाडला की निसर्गातील प्रत्येक घटक जागा होऊन आनंदाने कामाला प्रारंभ करतो. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता निसर्ग त्याच्याकडील सुगंधाची मनापासून लयलूट करतो. आणि 7वा संदेश आहे, पर्यावरणाबद्दल ममत्व वाटू लागतं. आणि म्हणून की या पाठामध्ये साधारणतः टिपा द्या असंही विचारलं जातं. क्रोटन्स म्हणजे पानाचे रूपांतर फुलात होणारे सुंदर वनस्पती. घाणेरी सप्तरंगी फुलांची एक शोभेची वनस्पती. जॅकरंडा जांभूळसर रंगाची फुले धारण करणारे झाड. तुकोबा महाराष्ट्रातील महान संत, त्यांना तुकाराम महाराज असे म्हणतात. बोगनवेल तांबडसर रंगाची कागदासारखी फुले येणारी वनस्पती. रक्तचंदनी चाफा लालसर रंगाची चाफ्याची एक प्रजाती. सायली दुधाळ रंगाची फुलं येणारी सुगंध येणारी वनस्पती. आणि म्हणून की साधारणतः या पाठांमध्ये प्रामुख्यानं वरील प्रकारचे वर्णन आपल्याला दिसून येतात. आणि शेवटी आपण कृतीपत्रिका बघणार आहोत. कृतीपत्रिका बघा. पहिली कृती बघा, घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये. त्याची वैशिष्ट्ये बघा. पहिला आकडा किरमिजी रंग. दुसरा आकडा आहे निळसर रंग. तिसरा आकडा आहे पिवळसर रंग. चौथं वैशिष्ट्य आहे इवलासा आकार. आणि 5वं वैशिष्ट्य आहे रक्तचंदनी रंग. आणि 6वं वैशिष्ट्य सांगितलं जातं मंद मंद गंध. त्यानंतर दुसरं बघा, चाफ्याच्या फुलाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य बघा, चाफ्याच्या फुलाचं वैशिष्ट्य रक्तचंदनी रंग. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे मंद मंद गंध. रेशीमबंध या पाठामध्ये
मी तुम्हाला स्वाध्याय सांगणार आहे. स्वाध्याय क्रमांक 1, निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आणि दुसरा स्वाध्याय आहे, संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना सोयरे असे म्हटले आहे, यामागील तुम्हाला समजलेली कारणे लिहा. आणि शेवटचा तिसरा स्वाध्याय आहे, हिवाळ्यातील उत्तर रात्री किंवा अगदी पहाटेच्या वेळी तुमच्या परिसराचे निरीक्षण करा. पाहिलेल्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन शब्दबद्ध करा. इथं आज आपण रेशीमबंध हा डॉक्टर युमा पठाण यांचा ललित गद्यपाठ अभ्यासलेला आहे. धन्यवाद.